ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का. नाराज संतोष धुरी भाजपच्या वाट्यावर. काल वर्षावर मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. आज प्रवेशाची शक्यता. मुख्यमंत्री आज गृह जिल्ह्यात नागपुरात देवेंद्र फडणवीस 3 सभांना करणार संबोधित. आम्ही काय केलंय हे विचारण्याआधी जरा आरसा पहा. पुण्यामध्ये फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. काँग्रेसचा मुंबईकरांसाठी आज जाहीरनामा घोषित होण्याची शक्यता. मुंबईकरांसाठी काय घोषणा करणार याकडे लक्ष. बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती. जयंती आधी फोर्ट परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याची डागडुजी सुरू. अनेक वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांमुळेच आयोगावर ताण. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची प्रांजळपणे कबुली. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास. हरित लवादाचा मोठा निर्णय. समृद्धी लिंक रोडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीला ब्रेक. मुंबईतील प्रदूषणकारी 233 बांधकामं बंद. महापालिकेकडून 557 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस. बाळासाहेब सरावदे हल्ला प्रकरणाला नववळण. विरोधी गटातील 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. मृत बाळासाहेब सरावदेंवर सुद्धा गुन्हा दाखल. खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यांवर ओबीसी, एससी आणि एसटी सर्वांचाच हक्क. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. एमसीएच्या मनमानीला कोर्टाचा चाप. आज निवडणूक नाहीच. महाराष्ट्र संघटनेचा मतदानाला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई. पश्चिम रेल्वेवर आज उद्या 215 लोकल सेवा रद्द. 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. प्रवाशांचा होणार खोळंबा. आज वर्षातली पहिलीच अंगारकी. सिद्धिविनायक मंदिरामध्ये भल्या पहाटेपासून भक्तांच्या दर्शनासाठी लागल्या रांगा. भाजपची पुन्हा नेहरूंवर टीका. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध केल्याचा लावला आरोप. बांगलादेशमध्ये हिंदूंचं हत्यासत्र सुरू. हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या. 3 आठवड्यातली 5वी घटना. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या निवासस्थानावर हल्ला. खिडक्यांची तोडफोड. संशयित ताब्यात. निकोलस मादुरोंच्या अटकेनंतर चीनचा संताप. अमेरिकेला दिला गंभीर इशारा. जो रूटचं 41वं शतक. रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी केली बरोबरी. बांगलादेशात आयपीएल बंदी. मुस्तफिजुरला खेळण्यास मज्जाव केल्यानं सामन्यांच्या प्रसारणासही मनाई.